नमस्कार शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण TET 2024 पेपर 2 गणित या विषयाचे PYQचे सविस्तर स्पष्टीकरण बघणार आहोत. तर करुणा अकॅडमी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की या प्रकारचे असंख्य व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. चला तर बघूया. प्रश्न पहिला, दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग 3, 9, 6, 9 असून त्याच दोन संख्यांचा गुणाकार 972 आहे, तर त्या संख्येतील फरक किती? आता आपल्याला किती दिलेली आहे? बेरजेचा वर्ग दिलेला आहे आणि दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. त्या दोन संख्या कुठल्या आहेत हे आपल्याला माहीत नाही आहे. तर याकरता एक अत्यंत सोपा फॉर्म्युला आहे. a मायनस बी चा वर्ग इज इक्वल टू a प्लस बी चा वर्ग वजा 4a इंटू बी. ठीक आहे. तर इथं दोन संख्यांच्या बेरजेचा वर्ग दिलेला आहे. तर दोन संख्या आपण समजा दोन संख्या कोणत्या आहेत? ए आणि बी ह्या दोन संख्या आहेत त्या. तर ह्या दोन संख्या आपण यांचा बेरजेचा वर्ग दिलेला आहे. तर बेरीज आहे दोन संख्यांची आणि त्यांचा वर्ग दिलेला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्या व्हॅल्यू ठेवून देऊ शकतो. तर इथं बेरजेचा वर्ग किती दिलेला आहे? 3969 मायनस 4 ए इंटू बी म्हटलं म्हणजे दोन संख्यांचा गुणाकार, म्हटलं म्हणजे ए इंटू बीचा गुणाकार किती दिलेला आहे? 972. ठीक आहे. तर याला आपण सोडूयात. 3969 मायनस 4 इंटू 69 मायनस 4ने याला मल्टिप्लाय करून टाका. 4 1 4 4 2 8 7 चौक 28 28 अशी 8 8 आले परत 2 9 चौक 36 36 आणि 2 38. ठीक आहे. तर याची सबस्ट्रॅक्शन करा. यांची सबस्ट्रॅक्शन येते 81. बरोबर आहे. देअरफॉर ए मायनस बीचा वर्ग आहे. हा फॉर्म्युला काय होता? ए मायनस बीचा वर्गाचा फॉर्म्युला होता. त्याचा आन्सर 81 आला. आता इथं स्क्वेअर आहे. आपल्याला ए मायनस बीची व्हॅल्यू किती येईल? मग देअरफॉर ए मायनस बी म्हटलं म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट घ्यायचा आहे. तर म्हटलं म्हणजे 81चा स्क्वेअर रूट किती होते? वर्गमूळ 9. ठीक आहे. तर इथं वर्गमूळ घेतलेलं आहे. घेणे, वर्गमूळ घेणे. ठीक आहे. तर ए मायनस बी म्हटलं म्हणजेच किती आला? फरक भेटला आपल्याला. ए मायनस बी दोन संख्यांचा फरक किती भेटला आपल्याला? 9 भेटला. म्हणजे ऑप्शन नंबर 1. चला दुसरं उदाहरण बघूया. 92 ही संख्या 83 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? म्हणजे गुणाकार संख्या जी येईल त्याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? तर याचा अर्थ काय होतो? 92 ही संख्या 83 वेळा घ्यायची आहे. तर 92 गुणिले 92 गुणिले 92 असं असंख्य किती वेळा करायचं आहे आपल्याला? 83 वेळेला करायचं आहे. याचाच अर्थ काय होतो की 92चा घात जो आहे, 92 याचा घात 83 आहे. म्हटलं म्हणजेच 92 हे किती वेळा रिपीट आहे? 92चा पॉवर 83 होईल. म्हटलं म्हणजे 92 हे 83 वेळा रिपीट होतील. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करायचं? जेव्हा घात दिलेला असतो आणि त्याच्या एकक स्थानचा अंक विचारलेला असतो, तर त्या घाताला 4ने भागायचं. 4ने भागायचं. 4ने जर भागितलं आपण, इथं भागून बघा. 4 1 4 4 2 8 येतात. 0 खाली 3 घेतला म्हणजे बाकी किती उरले आपल्याला? 3. तर जो बाकी येईल तो याच्या एकक स्थानला, म्हणजे 92चं एकक स्थान काय? 2. तर 2च्या एकक स्थानचा पॉवर असेल. म्हणजे 2चा पॉवर 3 म्हणजे 2चा घातांक 3. 2चा घातांक 3 याचा अर्थ होतो 8. म्हणजे 8 काय झालं आपलं ॲन्सर? 8 काय झालं ॲन्सर? म्हणजे ऑप्शन नंबर 3 8. म्हणजे गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? तर 8 हा अंक असेल. तिसरं उदाहरण बघूया. एका वर्तुळातील 7 बिंदू परस्परांशी एकदा जोडण्यासाठी 4 रेषाखंड काढले आहेत. तर जास्तीत जास्त आणखीन किती रेषाखंड काढावे लागतील किंवा काढता येतील? तर आपल्याला काय काढायचं आहे? रेषाखंडांची संख्या काढायची आहे. रेषाखंडांची संख्या काढण्यासाठी एक साधा फॉर्म्युला आहे. रेषाखंड इज इक्वल टू n इन ब्रॅकेट n-1/2 इज इक्वल टू. आता इथं किती यांची व्हॅल्यू किती घ्यायची? तर एका वर्तुळातील 7 बिंदू दिलेले आहेत. किती दिलेले आहेत? 7 बिंदू. म्हटलं म्हणजे यांची संख्या भेटली आपल्याला इथं 7. 7 वजा 1 भागिले 2 बरोबर 7 वजा 1 म्हटलं म्हणजे 6 भागिले 2 बेत्रिक 6 भाग तुटला. इथं 7 त्रिक 21 7 त्रिक 21 काय येईल आपलं फायनल ॲन्सर? म्हटलं म्हणजे एकूण रेषाखंड किती काढता येतील जास्तीत जास्त आपल्याला? 21. ठीक आहे. परंतु याच्यामध्ये आणखीन एक कंडिशन दिलेली आहे
4 रेषाखंड काढले आहेत. ऑलरेडी किती काढलेले आहेत त्यांनी? 4 रेषाखंड काढलेले आहेत. तर एकूण संख्या काढायची आहे. तर टोटल आपण 21 काढू शकतो. तर 21मधून वजा 4 करायचे. 21मधून वजा 4 केले, ॲन्सर आलं 17. म्हणजे फायनल ॲन्सर किती होईल आपलं? 17. कारण की आपल्याला 4 रेषाखंड आधीच काढलेले आहेत. 4 वजा करावं लागतील याच्यातून. म्हणजे फायनल ॲन्सर आलं आपलं 17. ऑप्शन नंबर 4. चौथं गणित बघूया. -0.25 प्लस -0.5 मल्टिप्लाय 2 इंटीजर 2/5 डिवाइड बाय 4/5 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. म्हणजे इज इक्वल टू आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर अशा गणितामध्ये काय करायचं आहे? 0.25 हे कशामध्ये दिलेलं आहे? डेसिमलमध्ये दिलेलं आहे. तर याला आपण फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर फ्रॅक्शनमध्ये किती होईल? 0.25 म्हटलं म्हणजेच किती होते? 1/4. 0 पॉईंटचं रूपांतर आपण 1/4 मध्ये केलं आणि मायनस साईन आहे तर मायनस साईन ॲज इट इज दिलं. त्यानंतर याचं काय होईल? -0.5चं काय होईल? -1/2. कारण की 1/2 जर डिवाईड केला, 2ने 1ला डिवाईड केलं तर 0.5 भेटते ॲन्सर. मल्टिप्लाय हा आहे मिक्स फ्रॅक्शन. मिक्स फ्रॅक्शनला काय करायचं आहे आपल्याला? इम्प्रॉपरमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आहे. ते कसं करायचं? यानं याला मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यामध्ये न्यूमरेटर जो आहे 2 तो ॲड करून घ्यायचा. तर 5 1 5, 5 2 10, 10 2 12 म्हटलं म्हणजे 12 डिनॉमिनेटर ॲज इट इज ठेवा, डिवायडेड बाय 4/5 एवढं भेटलं. आता याला सोडवायचं आहे आपल्याला. त्याला सोडवण्यासाठी कंचे भागू बेव म्हटलं म्हणजे बॉडमासचा नियम रूल यूज करू शकतो आपण. इथं मायनस आहे, इथं मल्टिप्लाय आणि इथे डिव्हिजन आहे. तर सर्वात प्रथम बॉडमासमध्ये आपण डिव्हिजन सॉल्व करत असतो. तर बाकीचं ॲज इट इज लिहून घ्या. 1/4 मायनस 1/2 मल्टिप्लाय. आता याला जर सोडवायचं असेल डिवाइड बाय 5, तर हा काय आहे? फ्रॅक्शनला फ्रॅक्शन डिव्हिजनमध्ये आहे. तर याचा काय होतो? मग रेसिप्रोकल होतो. इथं मल्टिप्लिकेशनचं साईन देऊन याचा रेसिप्रोकल करायचा 5/4. ठीक आहे. तर मग आता इथं भाग तुटतो. 4 1 4, 4 3 12, हे 5 5 कॅन्सल होऊन जातील. म्हणजे न्यूमरेटरमध्ये काय शिल्लक राहील? 1/4 मायनस 1/2 मल्टिप्लाय हा 3, बाकी काहीच नाही. बाकी खाली डिनॉमिनेटरमध्ये 1 राहील. आता याचं मल्टिप्लिकेशन करून घ्या. इथं काय होईल? -1/4 मायनस 3/2. ठीक आहे. आता मायनस मायनस आणि डिनॉमिनेटर काय होतो? 4 आहे, इथं 2 आहे. तर डिनॉमिनेटर याचा सेम करून घेऊ शकतो आपण. त्याला सेम करण्यासाठी इथं 2चे 4 करण्यासाठी याला मल्टिप्लाय 2 करायचं. डिनॉमिनेटरला 2 केलं मल्टिप्लाय, तर न्यूमरेटरला सुद्धा 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हटलं म्हणजे याचा डिनॉमिनेटर झाला 4 दोघांचा, आणि इथं -1 आणि याला 2ने जर मल्टिप्लाय केलं तर किती होईल? 6. 3 × 2 म्हटलं म्हणजे 6. आता याला सोडवायचं आहे. मायनस मायनस काय होत असते? प्लस होते. म्हटलं म्हणजे 7 आणि साईन मोठ्या संख्येचं म्हणजे मायनस डिवायडेड बाय 4. आता याचं जर हे आलं आपलं फ्रॅक्शनमध्ये, आपल्याला ॲन्सर बघा इथं डेसिमलमध्ये विचारलेलं आहे. तर याला डिवाईड जर केलं आपण, 7ला 4ने जर डिवाईड केलं तर ऑप्शन 1.75 भेटते. म्हणजे ऑप्शन नंबर 1.75 म्हटलं म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे फायनल ॲन्सर होईल.